बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये नर्सेस फेडरेशनचं आंदोलन करण्यात येत आहे। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप पुकारण्यात आलेला आहे। संपामध्ये नर्सेस फेडरेशनही सहभागी झाली आहे। विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। इमर्जन्सी रुग्णांना सेवा देण्याचा नर्सेसचा नकार। प्रतिबंध आराखडा आणि सेवा प्रवेश नियम हे दोन्ही प्रश्न त्यांनी लवकर मार्गी लावावे आणि याचा मार्ग त्यांनी सुखकर करावा। 10-20-30 ही जी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आहे हा कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळाला पाहिजे। PFRDA हा जो जाचक कायदा आहे हा रद्द केला पाहिजे। त्यात मॅनेजरकडे संचित झालेली जी रक्कम आहे ती राज्य सरकारकडे वर्ग केली पाहिजे। या आणि अशा अनेक जिव्हाळ्याच्या आमच्या मागण्या आहेत। जे कंत्राटी DHS मध्ये काही आमच्या भगिनी आहेत जे 10, 15, 12 वर्ष झाले आज कंत्राटी सेवा देत आहेत त्यांना नियमित करावे। नियमित करायचं एक GR सरकारने मध्ये काढलेला आहे पण त्याही प्रोसिजरला त्यांनी ब्रेक दिलेला आहे। त्यांची देखील सेवा अजून नियमित झालेली नाहीये। तर याचा गंभीर विचार शासनाने करायला पाहिजे। आम्ही आज संध्याकाळी निर्णय घेणार आहोत की बेमुदत संपात जायचं का एक दिवसाचा संप करायचा। जर शासनाने आज आमच्या नेत्यांना चर्चेला बोलावलं तर आम्ही उद्या ड्युटीवर येऊ, अन्यथा आम्ही पण निर्णय घेऊ की पुढे काय करायचं।